नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. आज खऱ्या अर्थानं हिरे सरंजामचा जो प्रलंबित चंदगड तालुक्यातला अगदी ऐरणीचा जो प्रश्न होता तो मार्गी लागला. चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तो निर्णय आपल्याला खऱ्या अर्थाने अधिकृतरित्या प्राप्त झाला आणि खरा म्हणायला गेलं तर आपल्या चंदगडच्या मातीसाठी हा सुवर्ण दिवस उजाडला. एक खंत वाटली की म्हणजे आपण निश्चितपणानं सुज्ञपणानं ज्यावेळी राजकारण करतो, आपल्या चंदगड तालुक्याची ती संस्कृती आहे. आज ज्येष्ठ आपले अण्णा आमदारपद भूषवलेली व्यक्ती इथं आहेत. ज्या त्यांच्या अखत्यारीमध्ये जी कामं त्यांनी केली आजपर्यंत मी कधी पाहिलं नाही की अण्णांनी कुठल्या गोष्टीचं कधी श्रेय जे दुसऱ्यानं केलंय ते केलं म्हटलेलं आहे आणि जे स्वतः केले ते ठासून सांगतात. आणि पहिलं तर सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं म्हणजे गेले कित्येक वर्ष 35 वर्ष हा लढा शासनाच्या विरोधात चालू होता. अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली, अनेक आमदार आमच्या विभागात आले, अनेक आमदार गेले. पण प्रत्येकाने मी असं नाही म्हणणार की कुणी मांडलं नाही, बरेच आंदोलन सुद्धा प्रत्येकाने केली होती. या ठिकाणी उपोषणं झाली की आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की इतके वर्ष आता अनेक विषय आहेत. आज विकास कामाचा धडाका जो चंदगड तालुक्यामध्ये 2024 नंतर जो सुरू आहे त्यामध्ये सगळ्यात ज्वलंतांना म्हटला तर प्रश्न आज चांगल्या अर्थानं मार्गी लागला तो हिरे सरंजामचा प्रश्न. आणि कित्येक कुटुंबांचा आशीर्वाद, कित्येक लोकांचा आशीर्वाद, खास करून आडपूर जिल्हा परिषद मतदारसंघातली 70 गावं यामध्ये हिरे सरंजामच्या अखत्यारीमध्ये येत होती. तर त्या सर्वच कुटुंबातील त्या सर्वच लोकांची 60,000 लोक यातून आज मुक्त झाले आणि त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, शेतीच्या डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, ती जमीन कुठेही चालत नव्हती. आणि काल परवा पत्रकामध्ये पाहिलं की माजी आमदारांनी जे स्टेटमेंट दिले, मी प्रामुख्यानं खूप आदर करून बोलतो, ज्येष्ठ आहेत ते, आणि त्यांनाही शोभत नाही की हा म्हणजे पोराटकीपणासारखं तुमच्या कार्यकर्त्यांनी स्टेटमेंट देणं किंवा तुमच्या मार्फत जाणं. पण ते स्टेटमेंट जे आपल्याला प्रेस मीडियामधून बघायला मिळते की ह्याचं खरी सुरुवात आम्ही केली होती आणि ह्याचे खरे शिल्पकार ते. श्रेयवादाचं करण्यापेक्षा मी प्रामाणिकपणे आपल्या माध्यमातून सांगेल, तुमचा जो कार्यकाळ होता 2019 पासून तो 2024 पर्यंतचा, त्यामध्ये तुम्ही जो 1600 कोटीचा निधी आणला, निधीची कामं केली. मला वाटतं की आपण पहिल्यांदा तुमच्या कार्यकाळामधला लेखाजोखा लोकांच्या समोर अगदी अधिकृतपणे मांडा आणि मग नंतर आता हा पाठपुरावा कुणी केला हे जग जाहीर आहे. कारण 288 आमदार विधानसभेमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि महसूल मंत्र्यांनी जाहीर करून सांगितलं की कुठल्या पद्धतीनं मानगुटीवरती बसून आमदार शिवाजीराव पाटलांनी आपल्या लोकांच्यासाठी, आपल्या तालुक्याच्या हितासाठी हा हिरे सरंजाम प्रश्न मार्गी लावण्यासाठी किती तळमळ केली हे त्यांनी अभिप्रेत आहे, आपल्याला सर्वांनाच अभिप्रेत आहे. आणि नुसता मंजूर नाही करून घेतला. मागे माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळी कॅम्प शिवाभाऊनी लावला होता त्यावेळी 900 हेक्टर जमीन यामधील काही शेतकऱ्यांना नजराणा 200 पट नजराणा भरून करून देण्यासाठी सुद्धा त्यावेळी स्वतः पैसे या ठिकाणी स्वतःच्या पदरनं पैसे भरले, स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरले. आणि अशा पद्धतीचा आमदार नसतानाही त्यांनी काम चालू ठेवलं. आणि आता सुद्धा त्यातलं एक चांगलं काम ह्या ठिकाणी आहे की जो नजराणा 54 लाखाच्या वरती आसपास भरायला शेतकऱ्याला लागणार होता त्याच्यावरती सुद्धा अंकुश लावून तोही आपल्या विनाशुल्क 1 रुपये न देता आपण ह्या शेतकऱ्यांच्या नावावरती वर्ग ह्या जमिनी होणार. तर इतक्या चांगला पद्धतीचं काम असताना मला वाटतं की विरोधकांनी स्वतःमध्ये कुठंतरी एक माणुसकी शिल्लक ठेवून अशा गोष्टींचं विरोध करण्यापेक्षा समर्थन करून तालुक्याचं नावाला कुठंतरी काळीमा लावायचं काम या ठिकाणी करू नये. सर्वांनाच माहिती आहे की कुणी काम केलं, कधी मला वाटतं भाऊन एक स्टेटमेंट सुद्धा दिलं नाही की मी हे काम केलं, त्यांना तो आनंद आहे. तर श्रेयवादासाठी ती काम करणारी व्यक्ती नाही आहे. माझी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून, प्रसार माध्यम हे फार मोठा स्तंभ आहे की ही चांगली कान उघडली व्हावी. कुणी लेखाजोखा, कुणी काम केलं याचा लेखाजोखा आपण प्रामाणिकपणे मांडाल हा मला विश्वास आहे.